हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 264 तुलना. उष्टे खरकटे उकिरड्यावर टाकून दिलेले अन्न खाऊन कावळे आपले पोट भरतात, जथ्याजथ्याने राहतात. अशाच एका जथ्यामधील एक कावळा स्वतःला फारच हुशार, तरबेज, पराक्रमी समजत असे. तो आपल्या जथ्यातील तसेच इतर जथ्यातील कावळ्यांचा उपमर्द करत असे. सर्वांना तुच्छ मानून त्यांच्याशी फटकून वागत असे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे त्याने उड्डाणाचा विशेष अभ्यास केला होता आणि त्यामुळे त्याला 101 अशा विविध प्रकारे उडता येत असे. त्याचे हे उड्डाण कौशल्य पाहून सर्व कावळे विस्मयाने त्याची प्रशंसा करत असत, त्याचा मान राखत असत. त्यामुळे तो आपोआपच कावळ्यांचा राजा झाला. एकदा मानस सरोवरातील राजहंस विहार करत नदीकिनारी काही दिवस मुक्कामाला येऊन राहिले होते. कावळ्यांनी त्यांचा तो पांढरा शुभ्र धवल रंग, विशेष बागदार मान, लांबलचक चोच, डौलदार चाल वगैरे पाहून त्यांची प्रशंसा केली. त्यावेळी या राजा कावळ्याला त्या राजहंस पक्ष्यांचा हेवा वाटू लागला. त्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याने सरळ त्या राजहंस पक्ष्यांना उड्डाण शर्यतीचे आव्हान दिले. त्या राजहंस पक्ष्यांनी एक वार त्या कावळ्याकडे पाहून त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ते मानस सरोवरातील विहारी आहेत, तेव्हा अशा प्रकारे त्या कावळ्याने त्यांच्याशी शर्यत लावू नये. परंतु मत्सराचा ज्वर त्या कावळ्याला इतका चढला होता की तो काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा शेवटी शर्यत नक्की ठरली. ठरल्याप्रमाणे एक दिवस शर्यत सुरू झाली. कावळ्याने एकदम उंच उड्डाण केले. एक गिरकी घेतली आणि तो कधी उजव्या बाजूने तिरका तर कधी डाव्या बाजूने तिरका, कधी मुसंडी मारल्यासारखा अतिवेगाने, कधी उंच भरारी घेऊन वगैरे अशा विविध प्रकारे उड्डाण करू लागला. त्याच्याबरोबर शर्यतीत उतरलेला राजहंस संथ गतीने उड्डाण करत होता. त्यामुळे राजहंसाला मागे टाकून कावळा फारच पुढे निघून गेला होता. तमाम कावळ्यांनी काव काव करत मोठा आवाज करून आपल्या राजाला प्रोत्साहन दिले. परंतु लवकरच कावळा दमला. संथ उड्डाण करणारा राजहंस त्याला मागे टाकून खूप दूर निघून गेला होता. राजहंस जरा थांबला आणि कावळा धापा टाकत जेव्हा तेथे आला तेव्हा राजहंसाने समुद्रमार्गे समुद्राच्या मध्यावरून उड्डाण करायला सुरुवात केली. कावळा चांगलाच दमला होता. तो समुद्राच्या पाण्यात पडून गटांगळ्या खाऊ लागला. तेव्हा राजहंसाने त्याला वर उचलून आपल्या पाठीवर घेतले आणि त्याला नदीकिनारी सुखरूप आणून सोडले. कावळ्याने यामधून योग्य तो धडा घेतला आणि आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली. कथामृत 265 असीम श्रद्धा. ऐन तारुण्यात शिक्षण सुरू असल्यापासूनच एका युवकाचे आणि एका युवतीचे एकमेकांवर निस्सीम प्रेम होते. दोघेही सुस्वभावी होती, धार्मिक वृत्तीची होती, एकमेकांना अनुरूप होती. एकमेकांवर अनुरक्त असल्यामुळे त्यांनी देवासमोर लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्यांनी आपापले शिक्षण पूर्ण केले. दोघांनाही चांगली नोकरी मिळाली. आता लग्न करायला काहीही हरकत नव्हती. तेव्हा दोघांनीही आपापल्या घरी त्यांची प्रेम कहाणी सांगितली. एकूण परिस्थितीचा विचार करता त्यांच्या लग्नाला विरोध करण्याचे त्यांच्या घरच्यांना काहीही कारण नव्हते. त्यामुळे विनासायास अगदी धूमधडाक्यात यथास्थित लग्नाचा बार उडवण्यात आला. नांदा सौख्य भरे असा दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. लग्न झाल्यावर आधुनिक जनरीतीप्रमाणे त्यांना रीतसर मधुचंद्राला जाणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे त्यांनी मधुचंद्राला जावा, सुमात्रा, बाली बेटांवर जायचा बेत आखला. यात्रा कंपनीतर्फे तिकीट वगैरे काढून त्यांनी एक दिवस मुंबईला बोटीवर पाय ठेवला. बोटीचा प्रवास फारच आनंदात चालला होता. त्यांच्याप्रमाणे त्या बोटीवर नववधूवर अनेक होती.
त्यामुळे एकमेकांच्या ओळखी होऊन मौज मजा थट्टा मस्करी करत प्रवास छान चालला होता. ह्या अतिमजेत आणि सौख्यात चाललेल्या प्रवासाला लवकरच हादरा बसला. समुद्रात अचानक तुफान उसळले. समुद्रात महाभयावह अशा लाटा उसळू लागल्या. अल्पावधीतच त्या लाटांनी रौद्र रूप धारण केले. त्या भल्या मोठ्या उंचच उंच लाटा बोटीवर येऊन आदळू लागल्या. बोट हेलकावे खाऊ लागली. सर्वत्र हाहाकार माजला. सर्वांनी जीवित राहण्याची आशा सोडली. जो तो जीव मुठीत धरून मृत्यूचे तांडव नृत्य भेदरलेल्या नजरेने भीतीने जीवित राहण्याची आशा सोडून पाहू लागला. सर्वांनी देवाचा धावा जपजाप्य सुरू केले. आता मृत्यू केव्हा येऊन कवटाळेल, केव्हा जीवावर घावा घालील ह्याचा नेम नव्हता. तो युवक मात्र केबिनमध्ये अगदी शांत होता. अत्यंत स्थिर होता. कोठेही भीतीचा लवलेश नव्हता. आरडाओरडा नव्हता. जे काही चालले होते ते तो निर्विकार मुद्रेने पाहत होता. हे पाहून ती युवती, त्याची नववधू त्याला म्हणाली की आपल्याला भीती वाटत नाही का? आपण इतके शांत कसे? त्या युवकाने तिचा गळा आपल्या पंजाने घट्ट धरला आणि आवळत तो म्हणाला की तुला आत्ता माझी भीती वाटत नाही का? तेव्हा ती म्हणाली की आपलं एकमेकांवर प्रेम आहे. आपण एकमेकांसाठी जे करू ते हिताचेच असेल. मग भीती कसली? युवक म्हणाला, देवावर अशीच श्रद्धा असावी. तो जे करील ते हिताचेच असेल. मग भीती कसली? पाण्यात बुडवण्यात आपले हित असेल तर तो बुडवील आणि हित नसेल तर तो बुडवणार नाही. हरी ओम.